माय सेंटर आणि त्रिनेत्र या हिलिंग देणाऱ्या संस्थांमध्ये मानसी व स्मिता या पूर्णवेळ कार्यरत आहेत. 1998 पासून ह्या दोघीही एनर्जी हिलिंग या क्षेत्रात सातत्याने काम करतायत. या काळात त्यांनी हजारो लोकांचे हिलिंग केले आहे. पास्ट लाईफ रिग्रेशन किंवा पूर्वजन्माचा प्रवास या विषयावर ह्या दोघींचे सखोल संशोधन चालू आहे. ध्यानधारणेची प्रात्यक्षिके, शिबिरे यांच्या आधारे त्यांनी अनेकांना ह्या विषयाची गोडी लावली आहे. त्यांच्या शाखा पुणे व नाशिकमध्ये आहेत आणि इतर अनेक शहरांमध्ये त्यांची शिबिरे होत असतात. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत म्हटलेले आहे की जसे आपण आपले जुने मळलेले कपडे टाकून देतो व स्वच्छ नवीन परिधान करतो, अगदी तसेच आपण जुने असलेले नको असलेले शरीर टाकून देतो व नवीन शरीर घेतो. यालाच पुनर्जन्म असे म्हणतात. बरेचदा आपण ऐकत असतो की चांगल्याच लोकांच्या नशिबात वाईट गोष्टी काय येत असतात किंवा मी काय केले होते की माझ्या आयुष्यात असं आलं. याचे एक उत्तर श्रीकृष्णाने दिलेले आहे की आपल्या मागच्या कर्मांची भरपाई आपण ह्या जन्मामध्ये करत असतो. महर्षी पातंजलींनी योगसूत्रांमध्ये प्रतिप्रसव ही संकल्पना मांडलेली आहे. प्रति म्हणजे पुन्हा आणि प्रसव म्हणजे जन्म घेणे. गौतम बुद्धांनी स्वतःच्या 550हून अधिक जन्मांबद्दल जातक कथेमध्ये सांगितलेले आहे. भगवान महावीर यांनी जतिस्मरण ही संकल्पना मांडलेली आहे. जतिस्मरण म्हणजे जतन केलेले स्मरण, म्हणजेच पूर्वीचे स्मरण. तिबेट, चीन, ग्रीस, साऊथ आफ्रिका या व इतर देशांमध्येही अगदी पूर्वीपासून पुनर्जन्मावरती विश्वास आहे. तसेच जगभर डॉक्टर ब्रायन वाईज, एडगर केसी, रोजर वुल्गर यांनीही खूप संशोधन व अभ्यास या विषयावरती केलेला आहे. कॅरल बोमॅन व आयन स्टीव्हन्सन यांनी तर लहान मुलांवरती व त्यांच्या पुनर्जन्माच्या अनुभवांवरती खूप अभ्यास केलेला आहे व त्यावर अनेक पुस्तकंही लिहिलेली आहेत. डॉक्टर रेमंड मूडी यांनी मृत्यूनंतर काय होते या विषयावरती खूप अभ्यास व संशोधन केलेले आहे. भारतामध्ये तर डॉक्टर न्यूटन व डॉक्टर लक्ष्मी यांनी या विषयावरती खूप मोठी कामगिरी हातात घेतलेली आहे. भूतकाळाचा प्रवास म्हणजे पूर्व आयुष्याचा प्रवास, मग तो अगदी ह्या क्षणापासून मागचा प्रवास असू शकतो. आपल्याला या जन्मामध्ये अनेक व्याधी, भीती, समस्या असू शकतात. या सगळ्यांचे मूळ कारण आपल्याला शोधायचे असते. जसे आपल्याला एखादे काट्याचे झाड काढायचे असेल तर आपल्याला त्याच्या काटे, फांद्या, पानं काढून नाही चालत, तर आपल्याला ते मुळासकट काढून टाकावे लागते. तसेच या समस्या पण आपल्याला मुळासकटच काढाव्या लागतात. माझं बरंच टुरिंग अँड ट्रॅव्हलिंग असतं. पाठीचं मला असह्य दुखणं असायचं. जेव्हा माझ्या आजूबाजूचे लोक अल्कोहोल आणि सिगरेट घ्यायचे तेव्हा मला खूप खूप त्रास होतं आणि मला खूप रडू यायचं. मी जेव्हा स्वयंपाक करायला शिकली तेव्हा मला कळलं की मला गॅसची पण भीती आहे. खेलते समय ज़्यादा से ज़्यादा टूर्नामेंट, ज़्यादा से ज़्यादा प्रैक्टिस, तो राइट हैंड साइड शोल्डर में थोड़ा सा पेन होता था और बढ़ते काफ़ी दिन हो गए थे उसको, 1-2 साल. तो बहुत ज़्यादा इतना हो गया कि हम थोड़ा सा शोल्डर अपना लिफ्ट भी नहीं कर सकते थे 1-1.5 घंटे खेलने के बाद. उसके बाद उसके साथ ही साथ लेफ़्ट हैंड साइड चेस्ट में कभी कभी 2-3 सेकंड का पेन होता था, लेकिन वो बहुत ज़्यादा भारी पड़ जाता था. तो कभी कभी बर्दाश्त के बाहर हो जाता था. माझ्या आजोबांच्या आजारपणात आणि नंतर त्यांच्या मृत्यूनंतर मला त्यांना भेटायला जाता आलं नाही याची खंत खूप तीव्र होती आणि ती मला सतत कुठेतरी डिस्टर्ब करायची. माझा एक भाचा आदित्य, त्याला व्हॅनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे व्हॅननी शाळेला जाण्याची खूप भीती वाटत होती. माझं मानसीकडे यायचं मुख्य कारण हे होतं की माझ्या मनात काही प्रश्न होते ज्यांची उत्तरं शोधण्याचा मी प्रयत्न करत होते. माझं रिलेशनशिप खूप अस्थिर होतं माझ्या भावांबरोबर. शारीरिक समस्या घ्यायचं झालं तर काहींना पाठदुखी असते, काहींचा हात किंवा पाय वारंवार फ्रॅक्चर होत असतो, काहींना डायबिटीस किंवा दमा यासारखे चिकट आजार असतात, काही लोकांना तर मानसिक आजार असतात. याशिवाय अनेकांना खूप प्रकारच्या भीती असतात. काहींना अंधाराची भीती, काहींना बंद खोलीची भीती,
काहींना तर गर्दीची पण भीती असू शकते. अनेक लोकांमध्ये आपापसातील नातेसंबंध खूप ताणले गेलेले असतात. अशा विविध समस्यांचं मूळ पूर्वजन्मामध्ये जाऊन सापडू शकतं. या समस्यांचे मूळ शोधण्यासाठी आपल्याला तज्ज्ञांचे किंवा माध्यमांची मदत घ्यावी लागते. ह्याच्यासाठी आपल्याला तज्ज्ञांवर विश्वास ठेवावा लागतो. तसे नसेल तर योग्य परिणाम मिळणार नाही. या क्षेत्रातील तज्ज्ञ अगदी गुप्ततेची शपथ घेऊनच काम करत असतात. एका बैठकीत कुठलीही समस्या सुटत नाही. त्याच्यासाठी किमान 3 ते 5 बैठकी लागू शकतात. गुंतागुंतीची समस्या असेल तर 5 पेक्षा अधिक बैठकीही लागू शकतात. बैठकी घेताना कोणताही अपाय किंवा तोटा उद्भवत नाही. मी बरेच उपाय केले, पण त्या उपायांनी मला तात्पुरता रिलीफ मिळायचा, पण परमनंटली काही त्याच्यावरती उपाय होईना. आणि याच दरम्यान माझा संबंध मिसेस स्मिता वानखेडेंशी आला. त्यांनी मला पास्ट लाईफ रिग्रेशनबद्दल सांगितलं. पण सुरुवातीला काही माझा याच्यावरती विश्वास बसला नाही. पण मी म्हटलं, एवढे उपाय करून बघितले पाठीवरती, काही उपयोग होत नाही आहे, मग हे करून बघायला काय हरकत आहे. त्यांनी साधारण माझे 4 ते 5 सेशन्स घेतले आणि तो एक सुखद अनुभव होता. आय वुड से इट वॉज अ प्लेजंट एक्सपिरियन्स. त्यांनी मागच्या जन्मातल्या काही कटू आठवणींचा संबंध ह्या जन्मातल्या पाठदुखीशी लावला. त्यांनी मला बरेच प्रश्न विचारले की मला काय स्वप्न पडतात आणि त्या स्वप्नांचा अर्थ काय आहे पाठदुखीशी, याचा संबंध त्यांनी लावला. आणि त्यानंतर माझा पाठदुखीचा त्रास बंद झाला. मी एका पूर्वीच्या जन्मात जास्त अल्कोहोल आणि सिगरेट घेतल्यामुळे मृत्यू पावली होती. त्यामुळे मला एवढं भीती वाटायचं. आता मी त्या भीतीमधून पुन्हा बाहेर निघाली आहे आणि असं वाटतं की माझ्या आत्म्याने पुन्हा जन्म घेतले आहे. मला असं वाटतं की आपण बाहेरच्या जगात एवढं मिसळून असतो की आपण स्वतःच्या हृदयाला विसरून जातो. मानसी मॅमसारखं लोक आपल्याला मदत करतात स्वतःशी नातं जुळवायला. एक थेरेपी सेशन था जिसके कारण हमको ऐसा लगा कि हम इस दुनिया में आ रहे हैं पैदा होके, और हमारे सामने हमारे मास्टर्स खड़े हैं. उनके पीछे ढेर सारी रोशनी हमेशा उज्ज्वलित हो रही है. और मेरा जो जिस साइड में पेन था चेस्ट में, वहाँ पे वाइब्रेशन स्टार्ट हो गया. और इतना ज़्यादा वाइब्रेशन स्टार्ट हो गया थी कि हम पूरे बॉडी में महसूस कर रहे थे कि वो वाइब्रेशन बढ़ता जा रहा है. उसके 2-3 सेकंड के बाद ही पता चला कि हमारा राइट हैंड शोल्डर जो कि इंजर्ड था, वहाँ पे काफ़ी पेन इतना ज़्यादा बर्दाश्त के बाहर हो गया कि हमें अपने जब मेडिटेशन ख़त्म हुआ तो भी 2-3 मिनट तक वो पेन था और वो वाइब्रेशन वहीं पे कंटिन्यू चला जा रहा था, हुआ जा रहा था. बट हमने कहा कि अभी देखते हैं क्या है. फिर 1 वीक के बाद हमको ऐसा लगा कि जहाँ हम 1.5 घंटे टेनिस खेल पा रहे थे, वहाँ हम अभी प्रैक्टिस हमारी 7 घंटे हो चुकी है. और वर्कआउट तो एकदम हम भूल चुके थे. नाउ आई कैन लिफ्ट द वेट, और ज़्यादा से ज़्यादा वेट हम उठा सकते हैं. तो 2 घंटे अभी हम जिम का वर्कआउट भी स्टार्ट कर चुके हैं. तो काफ़ी अच्छा एक्सपीरियंस था हमारे लिए, और वो दर्द एकदम ख़त्म हो चुका है. तो जब हम मेडिटेट करते समय जब हमारी आंखें बंद थी तो हमारे दिमाग में कुछ ऐसी जगहें आ रही थी जहाँ की हम कभी नहीं गए. एक्चुअली जगह का नाम था जॉर्डन और ऑस्ट्रेलिया. फिर हमने कहा कि नहीं, इसका हमारे पास्ट लाइफ से क्या रिलेशन हो सकता है, या आने वाले समय में हम क्या ऐसा देख सकेंगे क्या. कुछ वीक के बाद हमको एक ऑस्ट्रेलिया से कोचिंग कैंप कंडक्ट करने का ऑफ़र आया, जो कि हमने कभी सोचा भी नहीं था. और जॉर्डन का अगर हम केस लेंगे तो अभी हमारी एक फ्रेंड जॉर्डन में है, और कुछ वीक के बाद हम जॉर्डन भी जाने वाले हैं. कोचिंग करते समय हमारा पूरा रवैया एकाएक एकदम बदल चुका है. बच्चे काफ़ी खुश रह रहे हैं, जैसा कि हमने आपसे बोला. और एक सबसे अच्छी बात यह है कि एक जगह पे जहाँ कि हमने अपना सिंगल्स करियर टेनिस का पेन की वजह से हमने अपना स्टॉप कर दिया था, या हम कभी नहीं सोचे थे कि हम फिर उससे उभरेंगे क्या, लेकिन अब हम काफ़ी अच्छा महसूस कर रहे हैं कि हम फिर से उस वे की तरफ चलने के लिए अग्रेसित हैं, और हम बहुत ज़्यादा एनर्जेटिक फील कर रहे हैं. जेव्हा हे सेशन सुरू झालं त्या दरम्यान मला असं जाणवलं की कुठेतरी माझ्या आजोबांच्या आजारपणात आणि नंतर त्यांच्या मृत्यूनंतर मला त्यांना भेटायला जाता आलं नाही याची खंत खूप तीव्र होती, आणि ती मला सतत कुठेतरी डिस्टर्ब करायची. त्या सेशनच्या दरम्यान माझं असं झालं की
मी त्यांना भेटू शकले आणि त्यांच्याशी म्हणजे त्यांना मला जे सांगायचं होतं की येस इवन आय लव्ह यू. त्यांनी नेहमीच एक लाडकी नात म्हणून तर सगळ्यांना सांगायचे आणि मला ते असं कधीच एक्सप्रेस करता आलं नव्हतं. पण ह्या सेशनच्या दरम्यान मी त्यांना ते सांगू शकले आणि सेशननंतर मला ही जी गिल्ट फिलिंग होती ती कायमचीच गेली आणि मला खूप असं मोकळं मोकळं वाटायला लागलं. माझा एक भाचा आदित्य, त्याला व्हॅनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे व्हॅननी शाळेला जाण्याची खूप भीती वाटत होती. तर मी मानसी ताईंकडे त्याला घेऊन आले. तो 3.5 वर्षाचा असल्यामुळे मला एक अशी भीती होती की त्याच्यासाठी हे सेशन्स कसे असतील. त्याचं सेशन हे असं अतिशय खेळकर झालं आणि त्याच्यानंतर त्याची भीती ही कायमची गेली. त्यामुळे तो अगदी व्यवस्थित परत व्हॅननी शाळेला जाऊ लागला. या संदर्भात काही पथ्य पाळणं आवश्यक आहे. येणाऱ्या व्यक्तीने या प्रोसेसवरती व तज्ज्ञावरती पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे. तसेच तो अगदी स्वतःच्या इच्छेने या सत्रांसाठी आला पाहिजे आणि सत्र सुरू असताना कुठल्याही व्यक्तीने मधूनच जेव्हा त्यांना सूचना नसेल अशा वेळेस उठणे अपायकारक ठरते. बैठकीसाठी येताना कुठल्याही व्यक्तीने अगदी सैल असे कपडे घालणे आवश्यक आहे. बैठक घेणाऱ्या व्यक्तींना राग, दुःख, वेदना अशा प्रकारच्या अनेक तीव्र भावना उफाळून येऊ शकतात. अशा वेळेस त्यांनी घाबरून न जाता हे सत्र चालूच ठेवले पाहिजे. तुम्ही मला सांगू शकाल तुम्हाला ते काय सांगतायत? एकटेपणा चांगला असतो. तो एकटेपणात आनंद घ्यायला शिक. आतून जर तू प्रेम केलं स्वतःवर तर प्रेम तुझ्यापर्यंत पोचेल. हे पूर्ण जग तुझं आहे. पण सगळे एकच. आणि हळूहळू हातावर हात घासून ते हात तुम्ही डोळ्यावरती ठेवून तुमचे डोळे उघडू शकता. कुठल्याही प्रकारची घाई नाही. तुम्ही शांतपणे तुमचा वेळ घेऊ शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बैठक झाल्यानंतर बैठक घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शांत व हलके वाटत असते. त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असतो व त्यांच्यामधील प्रेम भावनाही जागृत झालेल्या असतात. अनेक जण विचारतात की पुनर्जन्म खरंच असतो का? याचे काही पुरावे आहेत का? प्रत्येकाला येणारा अनुभव हाच त्याचा पुरावा आहे. मी सायन्स स्टुडंट असल्याने माझा या टेक्निक्सवर अंधविश्वास कधीच नव्हता. पण त्याच वेळेला मी ओपन माइंड ठेवलेलं होतं. मानसीच्या मदतीने मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मिळालं की आपलं पर्पज ऑफ लाईफ काय आहे, ज्याला आपण आयुष्याचं ध्येय म्हणूया. माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं होतं. कारण या एका उत्तराने नंतर आपोआप इतर प्रश्नांची उत्तरं उलगडत गेली व माझा स्वतःकडे व इतरांकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्हच किंवा दृष्टी बदलली. मला हे उत्तरं शोधत असताना मानसीने मेडिटेशन टेक्निक्स ही शिकवली व तिने सांगितलेल्या पद्धतीने मेडिटेशन करता करता मला एक सेन्स ऑफ काम माझा वाढला, ज्याला आपण मनशांती म्हणूया. तर मला असं म्हणायचं की हे सायन्स आहे का नाही या वादात न पडता
ज्याला कोणाला गरज असेल त्यांनी ह्याचा लाभ उठवावा व स्वतःच्या अनुभवावरून ठरवावं. या व्यतिरिक्त पूर्वजन्मातून काही चिन्ह, संकेत, पुरावे आपल्याला खुणावत असतात. जसे स्वप्न. आपल्याला अनेक तऱ्हेचे स्वप्न दिसत असतात, ज्याचा बरेचदा आपल्याला अर्थ समजत नाही. कधीकधी आपल्याला काही व्यक्ती अगदी लगेच सहज आवडतात व काही व्यक्ती काहीही कारण नसताना उगीचच आवडत नसतात. माझं रिलेशनशिप खूप अस्थिर होतं माझ्या भावांबरोबर, पण रिग्रेशनमुळे मला ते रिलीज करता आलं. मी तो पूर्ण जो क्लेश होता तो नाहीसा झाला आपोआपच. आणि आज माझ्या दावाबरोबर माझं खूप चांगलं नातं आहे. आम्ही खूप हार्मोनियस रिलेशनशिपमध्ये आहे आणि फॉरगिव्हन्स आलेला आहे, पूर्णपणे त्याला माफ केलेलं आहे. दुसरा प्रॉब्लेम मला जो होता तो माझा पार्टनर, माझा नवरा. मला त्याला गमावायची खूप भीती होती आधीपासून, खूप. तो कुठे जायचा बाहेर, ट्रॅव्हल करायचा, मला कधी कधी रात्र झोप लागायची नाही, खूप बेचैन व्हायची मी. आणि अशामध्ये परत जेव्हा रिग्रेशन झालं त्यामध्ये असं कळालं की गेले कित्येक जन्म तो माझ्यापासून वेगळा झाला होता. शक्यतो जास्ती करून मृत्यूमुळे झाला होता. रिग्रेशनमध्ये परत हे शिकायला मिळालं की कुणीच कुणापासून लांब जात नाही, आपण सगळेच एक आहोत आणि आपण सगळेच एकत्र चालत आहोत. त्यामुळे ती भीती पण हळूहळू नाहीशी झाली. मला रिग्रेशनमुळे खूप फरक पडला आहे. आज लोक माझ्याकडे येऊन बोलतात, मी लोकांशी मनमोकळेपणाने बोलू शकते. माझे संबंध कायमपणे चांगले झालेले आहेत. माझ्या भावाबरोबर, माझ्या पार्टनरबरोबर, स्वतःबरोबर, पूर्ण जगाबरोबर मी एकरूप झालेली आहे. आणि याचं सगळं श्रेय मी मानसीला आणि पास्ट लाईफ रिग्रेशनलाच देते. कधीकधी एखाद्या व्यक्तीला अगदी कितीही प्रयत्न केला तरीही यश येत नसते, अगदी अपयशच येत असते. याचे मूळ कारण पण कुठेतरी मागील केलेल्या कर्मांमध्ये असते. आपल्याला अशी काही लहान मुलं बघायला मिळतात ज्यांच्यामध्ये काही कला अगदी अवगतच असतात. अगदी 3 वर्षाचा मुलगा वेद पठण करू शकतो किंवा एखाद्या मुलाला संगीत किंवा नृत्य इतके सुरेख येत असते की आपल्याला असे वाटते की अरे हे पूर्वजन्मीचे तर नाही. हो, खरंच हे पूर्वजन्मीचेच असते. तसेच बरेचदा काही मुलं किंवा काही लोक अवगत नसलेली भाषा म्हणतात किंवा त्यातील शब्द त्यांना माहीत असतात. हे पण पूर्वजन्मातूनच येते. कधीकधी लहान मुलांमध्ये आपण जन्मखुणा बघतो किंवा जन्मतःच त्यांच्यामध्ये अशा काही खुणा असतात की ज्याचा काहीही अर्थ आपल्याला लागू शकत नाही. हे कशामुळे आहे? कुणाचा पाय वाकडा असतो, कुणाच्या हाताची बोटं नसतात. याचं मूळ कारण पण पूर्वजन्मांमध्ये जातं. स्वप्न किंवा ध्यानाद्वारे अनेक लोकांना गुप्तधन मिळालेले आहे. काही लोकांना तर अगदी पुरलेलं गावची गाव किंवा पुरलेली मंदिरं असंही मिळालेलं आहे. हे पण त्यांच्या साचवलेल्या स्मृतीमधून आलेलं आहे. क्वचित एखादी व्यक्ती अशी असते की ज्यांना एखादी कृती परत परत करावी लागते, अगदी विनाकारण. त्यांनाही समजत नाही की ते परत परत हात का धुत आहेत किंवा आंघोळ करायला इतका वेळ का लावत आहेत. कुलूप 10 तपासून बघतात. याचं पण मूळ कारण कुठे जातं तुम्हाला माहितीच आहे. आवरण्याला वगैरे सकाळी वेळ लागायचा आणि रिपीट कॉन्फिडन्स नव्हता. दार चेक केले का नाही ते 2-3दा चेक करायचो, लाईट चेक करायचो असं. आणि त्यामुळे माझी प्रगती कमी झाली होती. सेशन घेताना लक्षात आलं का माझा पूर्वीचा जन्म माकडाचा होता आणि मी उंच धबधब्याने पडलो. त्यानंतर दुसऱ्या एका आयुष्यामध्ये मी खोल दरीमध्ये पडलो. त्यामुळे मला उंचीवरची भीती वाटायची. मी 4 तास हवी आता 1 ते 1.5 तासात आवरून भरकन हे करतो. डिसिजन सुद्धा घेऊ शकतो बरोबर. दुहेरी व्यक्तिमत्व किंवा स्किझोफ्रेनिया या आजारांचे मूळ पण हटकून अगदी पुनर्जन्मामध्येच असते. अनेक वेळा रुग्णांच्या ज्या न्यूरोलॉजिकल संस्थेशी निगडीत लक्षणं असतात आणि ती लक्षणं वारंवार येतात आणि कितीही प्रयत्न केला तरी त्या वारंवार होणाऱ्या अटॅकचं, त्रासाचं मूळ कारण आम्हाला कळतच नाही. एक छोटं उदाहरण देतो. अर्धशिशी मायग्रेन ही व्याधी अनेक वेळा अनुवंशिक असते. अनेक वेळा तरुण बायकांना न्यूरॉल्जिया म्हणून होतात, म्हणजे नर्व पेन्स होतात.
अनेक लोकांना विचित्र फिट्सचे त्रास होतात आणि हे त्रास बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये असतात सहसा, पण काही काही लोकांचे कंट्रोलच होत नाहीत आणि सगळं करून सुद्धा काय कारण असावं हे कळत नाही. अशा वेळी ह्या गोष्टींचा उपयोग होईल का, हा विचार एक मी व्यावसायिक म्हणून करायला लागलो. अर्थात कुठली गोष्ट स्वतःचा अनुभव हा जास्त महत्त्वाचा आहे, ज्याला आपण अनुभूती म्हणूया. तेव्हा मी स्वतः या गोष्टींचा अनुभव आणि अनुभूती दोन्ही घेतलेला आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला अनुभूती जी होती स्वतःहून आलेला अनुभव, आणि जेव्हा ह्या सिस्टमॅटिक अतिशय योग्यरित्या तांत्रिकदृष्ट्या त्यातनं अनुभव घेतल्यानंतर तो जो अनुभव आला, हे दोघेही समान होते. मी जेव्हा रुग्णांचा विचार करायला लागलो तेव्हा मला एक नक्की लक्षात आलं की अनेक रुग्णांना ह्याचा चांगलाच फायदा होतो. मी ह्या गोष्टीचा थोडा थोडा वापर आणि पेशंटशी, रुग्णांशी आणि त्यांच्या कुटुंबाशी स्वच्छपणे बोलून करायला लागले. नेहमीचा प्रश्न, हे काय सायंटिफिक आहे का? शास्त्रोक्त गोष्ट म्हणजे कुठली की जी गोष्ट मी तुम्हाला हवी तेव्हा त्याचा पुरावा देऊ शकतो, प्रूफ देऊ शकतो, सिद्ध करू शकतो, ती सायंटिफिक. पण ही व्याख्या चूक आहे. सायंटिफिक मेथड म्हणून एक पुस्तक आहे डॉक्टर AB शहांचं 70च्या आसपास लिहिलेलं, 1970च्या आसपास. त्यात फार छान वाक्य असं आहे, ऑब्झर्वेशन इज एन ऑब्झर्वेशन. कॅन यू रिफ्यूट एन ऑब्झर्वेशन? यू कॅन नेव्हर रिफ्यूट एन ऑब्झर्वेशन. जस्ट बिकॉज यू डू नॉट नो द एक्सप्लेनेशन बिहाइंड दॅट ऑब्झर्वेशन, नेव्हर कॉल दॅट ऑब्झर्वेशन अनसायंटिफिक. मराठीत सांगतो, एखादं निरीक्षण हे निरीक्षण आहे, ते निरीक्षण चुकीचं नसतं, पण त्या निरीक्षणामागचं जर तुम्हाला सो कॉल्ड शास्त्रोक्त कारण देता आलं नाही तर ते निरीक्षण चुकीचं आहे का? अजिबात नाही. आणि हीच गोष्ट पूर्वजन्मीचा प्रवास म्हणा, पास्ट लाईफ रिग्रेशन, आपण त्याला PLR म्हणू शकतो, या किंवा तत्सम पॅरासायकॉलॉजिकल गोष्टींसंबंधी म्हणता येईल की या गोष्टींचा परिणाम, या गोष्टींचं एक ओपन माइंडेडली जर तुम्ही बघितलं, खुल्या दिलांनी त्याच्याकडे बघितलं, तर भरपूर तुम्हाला पुरावे आहेत. परंतु प्रत्येक वेळी तुम्हाला हा सूर्य आणि हा जयद्रथ असा दाखवता येत नाही, कारण आपलं मानव जातीचं आणि शास्त्राचं आजच्या ते पडताळून बघण्याचं ज्ञान आणि उपकरणं ही कमी पडतात. आज अनेक कारणामुळे, अनेक अतिशय अद्वितीय व्यक्तिमत्वांमुळे ध्यान, मेडिटेशनचं प्रसार अतिशय वेगाने होतोय. लोकांना महत्त्व ते कळायला लागलंय. मला सांगा, 50 वर्षापूर्वी काय पाश्चिमात्य जग तुमच्या प्राणायामाला शास्त्रोक्त म्हणत नव्हतं म्हणत. पण जेव्हा जवळजवळ 40 वर्षापूर्वी लक्षात आलं की मेडिटेशनमुळे हे सगळे फरक दिसतायत, सिद्ध करता येत आहेत, तेव्हा मेडिटेशन शास्त्रोक्त झालं. आणि माझ्या स्वतःच्या आणि माझ्या प्रॅक्टिसमधल्या अनेक रुग्णांच्या अनुभवांना मी हे अतिशय आत्मविश्वासाने सांगू इच्छितो आणि तुम्हाला एक शास्त्राचा विद्यार्थी म्हणून सांगू इच्छितो की ही गोष्ट अतिशय मोलाची आहे. आज 2009 साली आपण बोलतोय. हू नोज, 50 वर्षांनी जेव्हा शास्त्र अजून प्रगत होईल तेव्हा ह्याच्या मागचं सो कॉल्ड शास्त्र आपल्याला कळेल. आणि तेव्हा ही फिल्म जर कोणी बघत असली तर लोक म्हणतील, अरेच्या बघा, असं कोणतरी लोक बोलत होती. आपण या गोष्टीकडे अतिशय खुल्या दिलाने बघितलं पाहिजे, त्याचा अनुभव घेतला पाहिजे, त्याची अनुभूती घेतली पाहिजे. त्यात गैर काहीच नाहीये, त्यात तुम्हाला इजा काहीच नाहीये. परंतु हे जे मोठं विश्व आहे, त्या विश्वाची ओळख करून घेणं आणि त्याचा ज्या लोकांना त्रास आहे, ज्या लोकांना काही व्याधी आहेत, त्याच्याकरता उपयोग करून घेणं हे अतिशय आवश्यक आहे. पुनर्जन्म या विषयाची उत्सुकता मानवाला अगदी पूर्वीपासून होती आणि ह्यापुढेही असणार आहे. प्रत्येकाला त्याच्याबद्दल पूर्ण उत्तरे मिळालेली नाही आहेत, कारण प्रत्येकाला अनुभव कुठे मिळाला होता आजवर. तुम्हाला जर पूर्वजन्माचा अनुभव घ्यायचा असेल तर तो अनुभव आम्ही तुम्हाला देऊ शकतो. त्याच्यासाठी तुमची अगदी अंतःकरणातून इच्छा फक्त हवी. शारीरिक व मानसिक समस्या, चिवट दुखणी, नातेसंबंधातील अडचणी, आर्थिक समस्या, नोकरी संदर्भातील अडचणी, ध्येयपूर्ती इत्यादीसाठी लोक त्यांच्या थेरपीचा फायदा घेत असतात. लहान थोर सर्वच त्यांच्या या विशेष अनुभवाचा व ज्ञानाचा फायदा घेऊ शकतात.